हॅलो. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः. ज्याप्रमाणे आपल्या मातेला पुत्र होतो, तो पुत्र मागताना आई वडिलांची इच्छा असते पुत्र जन्मावा गुंडा सुधात्री मोने झेंडा. तर तुकाराम महाराज पंढरपूरची वारी करत होते आणि तुकाराम महाराज तुकारामाचे वडील मातोबा आणि आई कनकाई पंढरपूरची वारी करत होते. आणि पंढरपूर वारी करत असताना पंढरपूर काही मागायचंच नाही, देवाला काही मागायचं नसतं. देव मागितल्याशिवाय देत नाही, मागितल्याशिवाय दिल्याशिवाय राहत नाही. न मागता त्याला देव म्हणतात. मग ते पांडुरंगाला काही मागायचंच नाही, वारी चुकवायची नाही. आणि तुकाराम महाराज जन्माच्या आधी प्रसंग होता, बाया माणसाला माया असते. तुकाराम महाराजांची म्हणजे मातोबाची आई मंडळी म्हणली, कनकाई माता म्हणली 12 वर्ष झाली लग्नाला, आपल्याला मुलबाळ नाही, आपण काय करायचं? पांडुरंगाला मागणं मागायचं म्हणजे अजिबात मागायचं नाही, पांडुरंगाला मागणं मागायचं नाही. तर म्हणले मी पंढरपूरला येणार, पांडुरंगाला मागणार म्हणली ये असं नाही ना. थोडं कळकळ झाली, पंढरीची वारी सुरू झाली. पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर थोडं अंतर ठेवून मातोबा पुढे गेले. कनकाई माता मागं होती. कनकाई माता मागं थांबायली. पांडुरंगाने तसं मातोबाला पाहिलं, असं मनकुट हलवलं. त्याबरोबर रुक्माई माता म्हणते, पांडुरंगा तू कोणालाही नमस्कार केला नाहीस आणि तो आता ह्या भक्ता माझा आवडता भक्त आहे, ह्याने माझी शक्ती भक्ती ओळखलेली आहे म्हणून त्याला नमस्कार. पांडुरंगाने सांगितल्या बरोबर हे कनकाई मातेने मागं पाहिलं होतं. कनकाई माता पाहिल्याच्या नंतर कनकाई माताला पांडुरंगाने हात केला. मातोबाला संशय आला. मातोबा पुढे गेले. कनकाई माता थांबल्यावर कनकाई मातेला पांडुरंगाने सांगितलं, तुझं म्हणणं पुरं होईल पुढल्या वर्षी. गेले परत परेशान मागणे म्हणजे तू मागे मी मागितलं देवाने दिलंय. तर म्हणले मग काय मागित? मी नाही म्हणजे देवाने. मग पांडुरंगाने विचार केला. मातोबाने विचारला, म्हणले असं असं मी बोललोय मातोबा. मातोबाने काय सांग विचारलं? मला पुत्र दे. पुत्रा सभा कुंडा त्याच्या त्रिमोनी जडा असा पुत्र दे. म्हणून तुकाराम महाराज जन्मले. तसे अण्णा महाराज जन्मले म्हणून हे वैभव राहिले. पुत्र जन्मावा कुंडा त्याचा त्रिमोनी झेंडा. जगामध्ये झेंडा लावण्याचं काम अण्णा महाराजांनी केलेलं आहे. भारतामध्ये 4 धाम बांधलेले आहेत. शंकराचार्यांनी मठ बांधली, अण्णा महाराजांनी मंदिर बांधलेली आहे. 14 वर्षामध्ये एक वनवासामध्ये पुढे केलेली. ही कोणाची शक्ती? ही परमेश्वराची. पुत्र जन्मावा कुंडाचा त्रिमोनी झेंडा तसा अण्णा महाराज झेंडा लागलेला आहे. आणि या झेंड्याची सावली म्हणून तुम्ही अण्णा माऊली म्हणून आपण सर्वांना सावली. ही सावली कुठली? या अण्णा महाराजांची सावली. ही अण्णा महाराजांची सावली आहे. अरे तुम्ही विचार करा, 200 किलोमीटर चालत आलाय तुम्ही. 200 किलोमीटर आता चालत आलाय. कोणाला काटा मोडा नाही, कोणी आजारी नाही, कोणी पडलं नाही. या माता आहेत. विचार करा. अरे एक काटा जर काढला तर रस्ता मोकळा होतो. आणि जर एक माणूस समाज सुधारा 200 माणूस सुखी होता. तर तुम्ही अध्यक्ष तुम्ही आहात, आमचे सहकारी वारले तर तुम्ही चालू ठेवता. बरोबर आहे का? म्हणून आज तुम्हाला सज्ञ उदाहरण सांगण्यासारखं काय रे तुम्हाला? विदेशी रूप लाविले द्वारे त्याचा विनियोग केला. मोगरा फुलला फुले विचिता चुकली कळी ऐशा बारे उठताना. सुगंध सोडलाय. इथं सुगंध बसलेला आहे. आणि सुगंधामध्ये सुगंध आहे. हा सोपा सुगंध नाही. संगत धरली तुम्ही नारायणपूरची, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. तुम्ही काही बी करा. हजारो कुटुंब सुखी केले. कोणी केले? अण्णा महाराजांनी केले. धरण चालतं लागतं तेवढं बागायत फुलतं. ते अण्णा महाराज धरण नारायणपूर चांगलं आणि बागायत सगळं फुलतंय. आता
आता कोण आहे सांगा? साधू संत महंत सर्वांच्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहे. अन्नमानाने स्वार्थ केला का? अरे परमार्थच केला, पराचं कल्याण केलं. परमार्थ केलं म्हणतात, पराचं कल्याण. स्वतः करता काही नाही, साक्षात आम्ही आहोत. बाळ ब्रह्मचारी राहून जगामध्ये झेंडा कमावलेला आहे. हे सोपं काम नाही बाबा. आणि त्यांची सेवा आपण सुरू करतोय. ज्यावेळेला प्रसंग माझ्यावर आला, मी आता गाडीमध्ये मी ज्याला बोललो मी त्याला म्हणजे आता काय होणार आहे, महाराज गेले आता काय राहणार आहे, काय नाही रे. अरे काय आहे, आहेत का नाही, आहेत का नाही, मनी शक्ती सर्वांचं कल्याण होणार. आणि अजून दाखवणार आहे. तोंडाने आधी बोलू नये, बोल्यावर करून दाखवावं, नंतर बोलावं. बघू आपण 12 महिन्यांनी याच ठिकाणी सांगल तुम्हाला. सर्वांची शक्ती पणाला लावायची आपल्या. सर्वांचे कणाकणाने केलं मनामानाने देव देतो. आणि कणाकणाचा असतो तो देव असतो, मनामानाचा देव नसतो. मग टाटा ब्रह्म आपल्या वाटेला गेला नसता. देव विकत मिळत नाही, पैशाने मिळत नाही. श्रद्धा, भाव, विश्वास तुम्ही ठेवला म्हणून या ठिकाणी तुम्ही येताय. सोपं काही नाही बाबा. आता सगळ्यात अवघड आहे. पैसे मिळू शकतात, समाज मिळू शकत नाही. माणसं नाही कोणी खरेदी केली, पण अण्णा महाराजांनी समाज खरेदी केलेला आहे. हा समाजसेवा ही कुणी करायचं अण्णा महाराजांनी केलेलं. आमचे शिष्य मंडळी आहेत. या शिष्य मंडळी संपत्ती मी सांगत नाही, पण संतती मात्र 100% चांगली आहे. तुमच्या संपत्तीला काय करायचे? 800 रुपयाचा माल घात तुम्ही आणि तुमचा मालगा वाटेल लागलाय कुठं तर 302च्या कलमाखाली. काय तुम्ही संगतीला करायचे, काय तुमच्या पैशाला करायचे? आणि त्या शिष्यांची मुलं कुठं आहेत? शुद्ध बीजा कुठे रसाळ, शुद्ध बीजा ठिकाणी आहे. ज्यांनी संकट झाले कल्याण होईल. असं अनुदान केलेले आमचे दानशूर आहेत. आमचे छत्री अण्णा महाराज छत्री यांना दिली म्हणून आमचे आहेत मालक. या मालकांनी नारायणपूरला आले. आता हे शेतकरी आहेत का हो? पण व्यापारी यांनी सांगितलं माझी ती 100 एकर जमीन विकून टाकायची. अण्णा म्हणले जमीन विकायची नाही, कष्ट कमी पडतात. म्हणले होय होय म्हणले नाही. मग तिथून पुढे त्यांनी जमिनीमध्ये लक्ष घातलं. आता तुम्ही सांगा 100 एकर द्राक्ष शेती अजूनही 17 वर्ष 18 वर्ष झाली आम्ही साक्षीला. 18 वर्षापूर्वी सांगितलं होतं अजूनही द्राक्षाच्या बागाला कुठेही धक्का लागलेला नाही. मध्य प्रदेश केलं, कन्याकुमारी केली, कलकत्ता केलं, उत्तराखंड केलं. आनंदानाचं काम करायचं बापनाशीच नाही करावं. नारायणपूरची दत्त जयंती आम्ही चालू केल्यापासून 1982 सालापासून आजपर्यंत आनंदान दर गुरु आपल्या दत्त जन्माच्या वेळेला 3 दिवस आपल्याला बापनाशी सांगावं लागतं. कोणाला तरी कळतं, समाजामध्ये सांगता येत नाही. पण ह्या वेळेला तर सांगितलं का ना समोर. ही शक्ती भक्ती कसली आहे, संगतीचा परिणाम आहे. त्यांच्या समाजामध्ये कोणी कार्यक्रम जाणार नाही, पण नारायणपूरचा कारण बापनाचं सोडणार नाही. कारण त्यांनी दाखवले, त्यांनी दिसले, त्यांनी पाहिले. हे प्रत्येक जण आमचे आहेत, ते सहकारी आहेत. तुम्ही आता बोलवलं आम्हाला, आनंदाचा आनंद तयार केला. आणि मी आता परत सांगतो, जाहीर सांगू टाकतो, मी तुमच्याकरता परत आलोय. एक महिन्यापूर्वी अटॅक आला होता. डॉक्टरनी आता सांगितलं गाडी दिली आमच्या मालकांनी, ज्यांनी माल महाराजांनी जास्त बोलायचं नाही, जास्त पडायचं नाही. 2-4 दिवस. पण आता आम्ही सांगतोय, मी त्यांना सांगितलं कार्यक्रम हा चांगला पार पाड तुमचा आनंदाचा आनंद तयार करू बोलवलं. परत धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. काही चुकला असेल ते आम्हाला भव्य दिव्य देतो, ते आपण साध्य करणार आहोत. त्याच्याकडे थांबतो थोडं वेळ. असंच आशीर्वाद जसं अण्णांसोबत राहिले तसंच
स्वामी महाराजांसोबतही अण्णांच्या सावलीप्रमाणे आपण राहत आहात. स्वामी महाराजांसोबत अण्णांच्या जसं छत्रीप्रमाणे तुम्ही राहाल आणि जसं येवले स्वरूप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला वेगणावरी, तसं अण्णांच्या कृपा आशीर्वादाने आमचे स्वामी येवले स्वरूप त्याचा वेलू गगनावरती जाणारे, पण त्यांची छत्री आपण त्या ठिकाणी अशीच राहू अशी सद्गुरूंनी प्रार्थना या ठिकाणी भगत साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. ओम गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या चरणाशी अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत. उपस्थित शिष्यगण, माता भगिनी, जे गुरुबंधू आहेत, बऱ्यापैकी यात्रेकरू आहेत की ज्यांच्या हृदयामध्ये अण्णा महाराज निवास करतात. तसेच व्यासपीठावरती नाना महाराज, स्वामी महाराज, बापनासाहेब यांना वंदन करतो. हे दोन शब्द सांगतो. नारायणपुरी क्षेत्र दिवसेंदिवस विस्तार याचा वाढत चाललेला आहे. याचं कारण मंदिर मोठं व्हावं म्हणून नाही, तर सद्गुरू अण्णा महाराजांच्या मुखातून आलेले संस्कार, त्यांच्यातून निर्माण झालेले विचार, त्यातून निर्माण झालेली राष्ट्रीयता भारत मातेच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोचवली, म्हणून अण्णांचं नाव लौकिक आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अण्णांनी भारत देशाची विकासाची मुहूर्तमेढ ही नारायणपूरला रोवली आहे. अण्णांचं जीवनपट सांगायचं म्हणलं तर अण्णांचं जीवन हे कायम प्रवाही राहिलेलं आहे. अण्णांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत प्रवाही केलेले आहे आणि जिथं जिथं थांबले तिथं त्यांनी भूकैलास निर्माण केलेला आहे. पहिला भूकैलास त्यांनी माहेश्वरी ते शिवदत्त नाम मंदिर मध्ये उभारलेलं आहे. दुसरं त्यांनी कन्याकुमारीला अनुसया दत्तधाम म्हणून उभारलेलं आहे. आणि तिसरं त्यांनी कलकत्त्याला ब्रह्मदत्त धाम म्हणून उभं केलेलं आहे. आणि चौथं त्यांनी याला उत्तराखंडला आत्रिदत्त धाम म्हणून भूकैलास निर्माण केलेला आहे. वाचव त्याला धरा मानतात आणि थांबतो त्याला डबकं मानतात. दऱ्यावरती राजहंस गोळा होतात. तसे हे आता जमलेले जे आहेत ते सगळे अण्णांनी राजहंस गोळा केलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही ताकद फक्त अण्णांच्या मध्येच आहे. आपण मग म्हणतो की डब्यातला कापूर संपला की संपलं सगळं, पण तसं नाही. डब्यातला जरी कापूर संपला तरी त्याचा सुगंध हा डब्यामध्ये कायम दरवत असतो आणि त्या सुगंधाच्या रूपामध्ये स्वामी महाराज आपल्याशी सक्षम उभे आहेत. तसेच अण्णांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे की भारत सरकारने त्यांना 3 वर्षापूर्वी राज्यपालांनी त्यांना हिंदुत्वाचा आधारस्तंभ म्हणून हा पुरस्कार निर्माण केलेला आहे. उगाच केलेला नाही त्यांना. त्याचं कार्य जेवढं महान आहे हे कुणी आजपर्यंत केलं. फक्त संतच करू शकतात. संत विकासच करतात, जगाचा उद्धार करतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. आपल्याला 2 शब्द प्रबोध महाराजांना नतमस्तक हो. आज आपण दिंडी सोहळा नारायणपूरला चाललो आहोत आणि सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जात असताना महाराजांनी सांगितलं 200 किलोमीटरचा टप्पा पास करून आल्याच्या नंतर मी आल्याच्या नंतर पाहिलं तिथं आनंदामध्ये जे आपले फेरी चालले होते ते जर पाहिजे असं वाटलं नाही की 200 किलोमीटर सगळे चालत आले असतील म्हणून. त्याच्यासारखा आनंद आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. आणि असा आनंद आज या ठिकाणी मला सुद्धा पहिल्यांदाच पाहायला भेटला. मी सुद्धा आता दर्शन घेऊन जायचो. आज बराच वेळ थांबल्याच्यामुळे मला पाहायला भेटला. त्याबद्दल सर्वांचा आभार आणि सगळ्यांना पुढे चालण्यासाठी आणि आज महाराज आपल्याला समक्ष दर्शन देण्यासाठी इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याही आभार आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भाऊ शितोळे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी संगमनेर अकोले ते नारायणपूर हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे. सर्व भाविक मंडळीत आपण अतिशय या दिंडी सोहळ्याचा आनंद घेत आहोत. प्रत्येक जण आपण स्वतःच्या स्फूर्तीने या ठिकाणी उतरला होता. आम्ही आलो ना आनंदी होतो. म्हणजे 5 मिनिटं लेट होतो पण काय उपासनाला इतकी आतुरता असती. आज पालखी येणार, उद्या येणार, उभे महाराज सांगतील की बाबा लवकर या. त्यांची इतकं त्या विषयावर इतकं ते प्रेम करतात ना, कधीही भेटलं ना की त्यांच्या तोंडातून जय गुरुदेव होतं.
अतिशय ह्या परिसरामध्ये त्यांनी वातावरण या ठिकाणी निर्मिती केलेली ही अण्णा महाराजांची त्यांच्यावर असणारी श्रद्धा आहे, भाव आहे. आणि त्या भावनेतून हा सगळा परिवार या ठिकाणी येतो. सर्वांना या ठिकाणी मी या उर्वृत्त परिवाराच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. हा दिंडी सोहळा असाच चालू राहो अशी या ठिकाणी दत्तगुरुचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द. परमेश्वर देव नारायणपूरचे दत्त महाराजच तुमच्या बरोबर आलेले आहेत इथं. त्याच्यामुळे काय बोलावं आणि काय नाही शब्दच सुचत नाही. कारण त्यांचे पाय आपल्या या भूमीला लागणं हे आपलं भाग्य आहे. एवढं त्यांचं या ठिकाणी दर्शन घ्यायचं म्हटलं तर होत नाही. परंतु नंबर लावून 4-4 दिवस 6-6 महिने आपल्याला नंबर लावून सुद्धा दर्शन होत नाही. परंतु त्यांच्या मनात काय दया आली असेल आपल्याबद्दल आणि दिवस कुठं उगवला हेच मला आठवणार. इतकं आपलं वाक्य थोर आहे की ते आपल्या या भूमीत आले आणि असंच त्यांनी आमच्या तुमच्या लेकरावर सगळ्या मंडळीवर आमच्यावर लक्ष ठेवावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आशा करतो. आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन ते आल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सगळे भाविक यांच्यातर्फे पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी 2 मिनिटात मार्गदर्शन करते. नाही एक अनुभव पुढे सांगतो. मार्गदर्शन ज्येष्ठ श्रेष्ठ असताना म्हणजे आपलं माझं काम नाही. नाना म्हणले मगाशी की तिथं नारायणपूरला एक वेगळी शक्ती 2018 पासून नाना गुरुवारच्या सकाळच्या कोरोना काळ सोडला तर 6च्या आरतीला आम्ही 7-8 जण असतोय. त्यानंतर जो अनुभव आलाय योगायोगाने बरेच वर्ष अण्णा महाराजांचं दर्शन सुद्धा घडलं नव्हतं. पण नारायण नामला असताना योगायोगाने उभे मामांच्या माध्यमातून तिथं त्यांनी सांगितलं आहेत. मी एक दर्शनला सोडवायला गेलो तिथं दर्शन झालं तर याची डोळा याची देवी पाहिलं म्हणतात ना ते वेगळंच आहे. 2018 पासून जाते उभे मामांचा परिचय आता 4 वर्षापूर्वी झाला. आणि त्यानंतर दरवर्षी आम्ही इथे या ठिकाणी पालखी सोहळ्याला उपस्थित राहतो. आणि उभे मामा भेटले त्याच्यानंतर आमच्या अजून मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने भेटत गेलं का ते अण्णांच्या छत्रछायेखाली वाढलेले आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला अण्णांचंही महती कळली. आम्ही फक्त दत्त दर्शनाला म्हणून नारायणपूरला येत होतो खरं सांगायचं म्हणजे. पण त्यानंतर अण्णांची महती कळली, त्यानंतर स्वामी कळले, नाना कळले, या गोष्टी नंतर माहीत झाल्या. असंच अनेकांना म्हणजे लाखो भक्तजनांना हा लाभ घडत आहे. मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. 2018 पर्यंत आनंद अडचणी होत्या तिथं नुसतं दर्शनाला यायला लागलं तर त्या कमी होत गेल्या. जास्त बोलत नाही मी या ठिकाणी. मी आश्रम ते नारायणपूर गेले 3 वर्ष मामांच्या माध्यमातून सेवा करायचा योग येतो. असाच योग भविष्यातही आम्हाला घडावा आमच्या सर्व मित्र मंडळींना असं मी दत्त महाराज अण्णा महाराजची प्रार्थना करतो. आणि या यात्रेकरूंना पायी यात्रेकरूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. अशीच कृपादृष्टी दत्त महाराज अण्णा महाराज नाना आणि स्वामी आमच्यावर असावी ही मी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. बोलण्याची संधी सर्वांची मनोमन भावना आणि सद्गुरूंविषयी श्रद्धाभाव विश्वास असतो तेव्हा सद्गुरू आपल्याला भेट देत असतात. अशीच अण्णांनी 3 वर्षापूर्वी आपल्याला या पुलावरती पायदिंडीला अण्णांनी भेट दिली होती. आणि ते क्षण आजही हृदयामध्ये साठवून आहे. आजही त्या ठिकाणावर गेल्यानंतर अण्णांचा स्पर्श जाणवतो. आणि अण्णा हे कुठे गेलेले नाहीये. अण्णा हे प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहे. अण्णा प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहे. मी सर्वांना कळकळीने एवढंच सांगेल की आपण अण्णांचे लेकर आहे. जीवन जगताना अण्णांनी मी जीवन मार्ग दिलाय आपल्याला. तू कोण आहे, तुझं कर्तव्य काय आहे आणि तू कशासाठी जन्माला आला, एवढं जरी आपण जगलं तरी आपल्याला आयुष्यात काहीच अडचण येणार नाही. एवढं जगलं तरी काहीच अडचण येणार नाही. या ठिकाणी मी आपल्याला
त्यांना विनंती करा की 2 मिनिटं आपले या ठिकाणी अनुभव सांगायचा आहे. आज 2 वर्ष होतील आम्हाला की आम्ही पायदिंडी सोहळ्यामध्ये येतोय आणि खरोखर पायदिंडी सोहळ्याचा काय आनंद असतो तो पायदिंडी सोहळ्यात आल्याशिवाय समजत नाही. येताना काय त्रास असतो ते बाकीच्यांना वाटतं, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना ही लोक इतकी पायी कशी चालतात, पण खरोखर स्वामी महाराज, अण्णा महाराज, दत्त महाराज यांच्या छत्रछायेखाली ही सर्व भक्तगण चालत असतात. रात्री अपरात्री कुठे झोपा, सकाळी पहाटे किती वाजता उठतात, पण आतापर्यंत आणि इथून पुढे पण कुणालाही कुठलाही त्रास नाही, कुणाला साधे खर्चटलेलं सुद्धा नाही. याच्यापेक्षा जास्त काळजी घेणारी माय माऊली अद्यापपर्यंत तरी नसेल. खरं सांगायचं झालं, आपण पौर्णिमा तर करतोच, पण पौर्णिमेबरोबर आपण पायदिंडी सोहळ्यात सुद्धा साजरं झालं पाहिजे. आणि बरीच जण पायदिंडी सोहळ्यात येतात पण पौर्णिमा करत नाही. खरं तर पौर्णिमा या केल्याच पाहिजे, कारण आपण ज्यावेळी त्या ठिकाणी जातो नारायणपूरमध्ये, त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा आणि एक प्रकारे आपण चार्जिंग होऊन येतो असं म्हणायला काही हरकत नाही. महिनाभर ती ऊर्जा आपल्याला पुरत असते आणि पुढच्या पौर्णिमेला आपण तेवढ्याच याने पौर्णिमेला जाऊन पुन्हा ती ऊर्जा आपण घेऊन येत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एक साधू महाराज असतात आणि ते साधू महाराज रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे असणारा गडवा घासत असतात. त्यांचा रोजचा नित्य नियम असायचा, सकाळी देवपूजा आवरली की ते गडवा घासायचे. आणि एक सद्गृहस्थ त्या रस्त्याने नेहमी जायचा, तर तो नेहमी बघायचा की रोज सकाळी हे साधू महाराज गडवा घासतात. असं काय असं होतं या गडव्याला की रोज घासतात? तर तो सद्गृहस्थ विचारतो त्यांना, सांगतो, महाराज तुम्ही हा गडवा का घासता? याला काय असं खराब होतं रोज रोज की तुम्ही रोज घासता? ठीक आहे, नाही घासत, किती दिवस नको घासू? ते म्हणतात तुम्ही कमीत कमी 4 दिवस मिळून 5 दिवस म्हणून तो गडवा घासत जा. तर साधू महाराज म्हणतात ठीक आहे. तर ते 5 दिवस गडवा घासत नाही. 5व्या दिवशी तो सद्गृहस्थ आल्यानंतर म्हणे, महाराज तुम्ही गडवा घासला का? ते म्हणे तुम्ही सांगितलं नाही घासला. तर ते बघतो तर गडव्याला असा वेगळ्या प्रकारचा असा खराब झालेला असतो. तर साधू महाराज म्हणतात, आता समजलं की तुला मी गडवा का घासत असतो, कारण रोज गडवा घासला तर तो स्वच्छ राहतो, त्याला चकाकी येते. मला सांगायचं थोडक्यात इतकंच आहे की आपण जर प्रत्येक पौर्णिमा जर केल्या तर आपण त्या गडव्याप्रमाणे चमकत राहणार आहे आणि आपण पौर्णिमा करून आणखी 4-2 यात्रेकरू आपण वाढवत जाणार आहे. म्हणून आपण प्रत्येक पौर्णिमा, शक्य असेल त्यांनी गुरुवार आणि वर्षातली पायदिंडी ही कधी कोणी चुकू नका. कारण स्वामी महाराज, दत्त महाराज रात्रीच आम्हाला उभे भाऊ भेटले. खर तर पहिली वेळ त्यांची आणि आमची भेट झाली, पण त्यांच्याकडे बघितलं, अण्णा महाराजांचा, स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा जर विषय काढला तर खरोखर त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायला सुरुवात होतं. खरं तर काय भक्ती असते हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. आणि आमची इतकीच इच्छा आहे की जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत स्वामी महाराजांनी अशीच आमच्यावर कृपा करून या सेवेमध्ये आम्हाला सामावून घ्यावं. इतकं बोलून थांबतो. ओम गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी कधी येत नाही म्हणून मी काय म्हणलं, ते म्हणते चाल दिंडीला. म्हणलं मला 3 किलोमीटर चालवत नाही, मी कशी येऊ? म्हणलं चला मग येतो. तुळस घेतली घरून रथा बरोबर. ती तुळस घेऊन आतापर्यंत मी चालत आले, वाऱ्यासारखी चालत आले. मी कुठे गाडीला पाय नाही लावला. आता बी असा आवाज मला मगाचा घेऊन होता, स्वामी येणार. रिंगणामध्ये जोराने नाचलो. देवाचा देव ठोकऱ्या लागल्यावर मी
लंगड्या पायाने नाचले. मला कळलं सुद्धा नाही. म्हणलं काय म्हणला, अण्णांच्या लेखी वाघासारखे आहेत. मी मगाशी म्हणलं मी हटणारच नाही. म्हणजे मला जास्त नाही आता एवढ्या माईला नुसतं माहीत झालं काही माईला खाली बसना का आम्हाला स्वामी येत्या देव भेटतोय. मी रस्त्याने कळत चालतोय आणि मी गाडीला पाहिला होते कारण की तिथं स्वयंपाक असतं त्या वेळेला मला यावं लागायचं पुढं. आणि रस्त्याने येताना ज्या माझ्या महिला आता सुधीर भाऊनं सांगितलं त्यांच्या गावचे 4-5 महिने त्यामुळे आम्हाला रस्त्याने चालता येत नाही. म्हणलं आता आपल्याला पुढं जायचंय, आपल्या बापाकडे जायचंय ना आपल्या कॅरेजच्या गाड्या नीट करायला. मग नट बोलत करायची त्यावेळेला तुम्ही चाला ना. तर वेळ चालल्या नंतर त्याला गाडीतच बसवायचं नाही कारण बसाय गाडीत गेले का पुन्हा मला विचारायचं. आणि आता इतक्या चांगल्या चाल्यात ना आता त्या खूप मजा करतात. मी त्याला एकच सांगते आपण किती दिवस वर्षभर नवऱ्यांची गुलामगिरी करतोय. 10 दिवसच आपल्या बापाचे आहेत ना. आणि त्यावेळेला समान हक्क द्या पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं स्त्रियांनी नाचायचं. आपण त्याची कुठं नाचत नाही. स्वामी एक त्यांना सांगू इच्छिते की आपण आपल्या बापाचं याड लागले. आपण आपल्या बापा समोर नाचतोय. आता मी कशी नाचत भेटाय मला माहित आहे. सगळ्या बाया माझ्या उमेद की नाच मला मी नाचतच नाही. मला काय नाचते मला कळत नाही. नाचच नसते आणि मला थकवा पण येत नाही. भाऊला पण माहिती आहे आम्ही किती दिवस प्रवास फिरलोय. एवढे माणसं गोळा केले. शेवटच्या दिवशी दुसऱ्यानी वरली गाडीत बसले तेव्हा मला थकवा येत नाही. मला तिथालच यायला लागले. सगळ्या माझ्या महिलांना लागा पुढच्या वर्षी अशाच महिला जास्त यावा ही मी सांगू इच्छितो. आणि ज्या वेळेला मी पहिल्यांदा नारायणपूरला आले तर मला वाटलं मी पृथ्वीवर नाहीच आहे. मी डायरेक्ट सांगते असं आणि वैकुंठ सुद्धा दत्त जयंतीला बघितलं तर माझ्या मालकाला सगळ्यांना घेऊन येत सगळे नारायणपूरला आले. पण त्याच्यानंतर मला नारायणपूरची वेळ लागला. मला यायचंय नारायणपूरला जायचंय. माझ्याकडे भाड्याला पैसे बी नव्हते. एक साईडला 140 रुपये भाडं लागतं. दुसऱ्या बाजूने यायला पैसे नव्हते. एक दिवस माझ्या सासूने मुद्दाम काही कामच केलं नाही आणि मला नारायणपूरला जायचं. त्यावेळेला बस निघायचा ठाणगावमधून नारायणपूरला जायला. सुदाम बोर होते त्यांनी मला नारायणपूरला दाखवलं. मी म्हटलं आता नारायणपूरला जायचंय मला पैसे बी नाही काय नाही. मालकाला बोलले मी अहो माझ्याकडे 1 रुपया नाही पण मला नारायणपूरला जायचंय. म्हातारीने आज काहीच केलं नाही. माणसं सोडला तर मी काय करू. मी स्वयंपाक बनवला. बटाट्याचं पातळ कालवण केलं आणि ते घट्ट बनवलं. तुम्हाला म्हणजे भाजरीची अर्धी भाकर घेतली आणि नारायणपूरला जायचं. रात्रीचं 9 वाजता घरातून निघाले. गाड्या संगमनेरच्या पुढे गेल्या. मला नारायणपूरला जायचं म्हटल्यावर मी रस्त्याने गेली. भीती वाटली मला. त्याला 7-8 वर्षाचा काळ झाला आणि तिथं एक घर होतं. त्या घराच्या बाजूला मला भीती वाटली म्हणून मी घरात थांबले. ते त्या बाया म्हणतात काय तुमच्या डोक्यात फरक आहे का. अहो गाड्या नारायणपूरला गेला तुम्ही आता कशा चालले. परत बॅग घेऊन मागं फिरले. मागं फिरलं 2 तरस मला आडवे झाले. त्यांनी ताती चकली. माझी पिशवी कुठं आणि मी कुठं आणि ते सगळं सामान पडलं. पण रात्रीची वाजले तिथं 9:30 पावणे 10 रात्रीचे रोड. एक मारुती कार आली पॅक आणि त्या मारुती कारवाल्याला मी रात्रीचा 9 वाजता हात केला. त्यांनी मला गाडीवर घेतलं. गाडीत बसले मी. असं एवढं पोरगं होतं गाडी चालायला आणि असं तरुण मुलगा होता. ती गाडी कुठली. आमचं गाव खूप मोठं आहे. त्या गावामध्ये म्हणजे समज हे काय म्हणते लोक जास्त संख्या. तर गावामध्ये जाताना म्हटलं आता ह्या ड्रायव्हरनी गाडीने उभी केल्याने आता मी कोणाला सांगू का मला हा ड्रायव्हर गाडीने उभी करेल. मी तिथाची बांगडी अशी बाहेर काढायची. मी म्हटलं या बांगडी मी काच पुढी आणि मग मी दरवाजातून बोललो की हो हा गाडीने उभी करेल. तेवढ्यात तो म्हणतो ताई तुम्हाला कुठं जायचं. म्हटलं मला नारायणपूरला जायचंय पण माझे मालक गावात गेले कीर्तनाला. एका बाईचं कीर्तन ते ऐकून मी परत येईल. तो मला हीच गाडी नारायणपूरला जाणार आहे. माझ्याकडे एक बाजूला गाडीचे पैसे नव्हते. मग त्या गाडीमध्ये बसले. माझ्या मिस्टरांना मी गावात आलं बोलले तुम्ही काय वेळी आहे आजच्या लोकांमध्ये माहिती चव घालावे बॅग घेऊन. म्हणलं अहो मी काहीच नाही मला जे घडलं ते सांगते. आम्हाला खूप बोलू नका पण मला नारायणपूरला जायचंय. मग ती महिला कोण आहे ती गाडी गावातच निघाली. ती बाई म्हणे अरे वा तू त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा घालायला होती त्र्यंबकची ब्रह्मगिरीची. मग ताई तुम्ही चला. गेलो तर एका बाजूचं भाडं वाचलं. तिचा मुलगा आळंदीला होता आणि तो अमेरिकेला शिक्षणाला होता. तिने मला गाडीत नेलं. माझं एका बाजूचं भाडं वाचलं. नारायणपूर झालं मी परत घरी आले. एवढं मला आनंद दाखवलं. अजून एक अनुभव सांगू.
भजनामध्ये सगळ्यांच्या पुढे असते आणि तुझा अनुभव जर सांगितलं तर यांना जीवन ऊर्जा भेटणार आहे. एकच मिनिटात तुझा अनुभव सांग. लक्ष्मीबाई सांग, बसूनच सांग, बसून सांग, बसून सांग. वडिलाकडे जायचंय म्हणजे वडिलाकडं, म्हणून पूर्वीपासून मुलगी ही पाहिजे तीच प्रेम करते वडिलावर. नाही करे ज्याला मुलगी नाही त्याला माहिती, ज्याला मुलगी आहे त्याला माहिती आहे. किती बाप रगीला असतो पण रडतो कधी मुलगी नांदाय निघाल्या. तसे आपले अण्णा महाराज तुमचे बाप आहे, भरपूर देणार तुम्हाला, भरपूर. तुकारामाला खोटावून आलेले का नाही आले लोक, मुलीला भेटण्याकरता आलेले. तुकाराम महाराजांचं गाव येऊ आणि टाळगाव मध्ये मुलगी दिली होती आणि त्या मुलीचे भाजीवाले रोज जायचे आणि वडिलांनी काय कीर्तन सांगितलं, काय विचारायचे, प्रवचन काय सांगितलं आणि तुकाराम महाराज आहेत अचानक वैकुंठाला निघून गेले. गेल्यानंतर 4-5 भाजीवाली गेलीच नाही आणि भाजीवाली नाही गेल्यानंतर तिने विचार पडला, भाजीवाली नाही, भाजीवाली निरोप नाही, काही नाही. आणि 8-10 दिवसांनी भाजीवाली गप्प बसली, रडायला लागली. म्हणली अहो ताई तुम्ही आला नाही म्हणले 8 दिवस. म्हणले खरं सांगू नका, मी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, जाणार नाहीत मला विचारल्याशिवाय. म्हणजे मुलीचा अधिकार वडिलावर असतो, वडिलाचा अधिकार मुलीवर असतो. तुकाराम महाराज जाणार नाही जाणार. अहो गेले आणि दारवाले तुकाराम महाराज आता आल्याबरोबरच पाहते वडिलाला. मग पाहिल्यावर मुलं की तू मुलीने उठली पुरणपोळी करत म्हणली नको मला शेवया कर. आणि शेवया केल्या, त्याला दूध नव्हतं, नंदी पण दूध घेतलं आणि गोवाने वडील निघून तुकाराम वैकुंठाला गेले. वडिलाची किंमत आहे, वडिलाची. तुम्ही माता आहात सर्व, अण्णा महाराज वडील आहे तुमचे. मग शेवयाचा भात खाण्याकरता सर्वांनी नारायणपूरला जायचंय. तुम्हाला सांगतो आनंदाचा आनंद करणार अण्णा महाराज सर्वांना. तुम्ही सर्वांनी जे केले ना खरोखरच ही जगामध्ये कृती होणार आहे, थोडा टाइम जाणार आहे. मी तुम्हाला आता सांगता हरी कवा की देवा आनंद वाटतोय. तुम्ही अण्णा स्वर्गामध्ये असतात. धन्यवाद देतो बोलण्यास. ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण या ठिकाणी ज्यांना ऐकण्यासाठी बसलोय असे आपले परमपूज्य स्वामी महाराज आपल्यास मार्गदर्शन करते. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज आणि भक्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या नगरीतून अकोले हे श्री क्षेत्र नारायणपूर या दिशेने पायीवारीच्या माध्यमातून समस्त भक्तजन ही पायीवारीच्या माध्यमातून गेले 5 दिवस 6 दिवस झालं 7 दिवस झालं नारायणपूरच्या दिशेने ऊन वाऱ्याची तमा न बाळगता, शरीराचं दुखणं न बघता ते चालत नारायणपूरच्या दिशेने चालले. आणि त्यांना त्यांचं दुखणं बरं करण्यासाठी हे नामरूपी औषध ते रोज घेत आहेत, म्हणून ते या ठिकाणी पोहोचतायत.
असं यातला महत्वाचा भाग आहे. कारण की नामासारखं दुसरं औषध नाही, नामासारखी दुसरी ऊर्जा नाही. आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच तुम्ही सर्वजण जो घोष करत बेभान होऊन स्वतःला विसरून या वारीशी एकरूप होऊन तुम्ही नारायणपूरच्या दिशेने वाटचाल करताय. आता उमरी मावशीने सांगितलं, दुसऱ्या मावशीने सांगितलं की आम्ही स्वतःला विसरून जाते. तसे नसते, काय नसते आम्हाला माहिती नाही, पण ते नसते. कारण की ते स्वतःच्या देहाला विसरून त्या देहामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याशी या नामाच्या माध्यमातून एकरूप होतात. म्हणून ते सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि जोपर्यंत मीपणा सोडत नाही, जोपर्यंत अहंकार सोडत नाही, तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून वेडं व्हावं लागतं. भक्तीचं वेडं होत नाही तोपर्यंत तुम्हाला देव भेटणार नाही. म्हणून भक्तीने वेडे व्हा. भक्तीने वेडे होत होत नामस्मरण कर. तुम्ही नारायणपूरच्या दिशेने या. नारायणपूरची वाट धरा, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदाचित राहणार नाही. आणि एवढं बोलूनच नाही बोलण्याचं बात थांबवतो. बराच वेळ झालाय, सगळे दमून गेलेत, उन्हात बसलेत, बसून सगळे कंटाळलेत. तुमचा पुढचा पण प्रवास आहे, म्हणून काही जास्त बोलत नाही. तुम्हाला सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून मी दत्त मार्गांच्या वतीने आणि अण्णांच्या वतीने तुम्हाला सर्वांना मनापासून आशीर्वाद देतो. तुम्ही सुखी राहा, समाधानी राहा, तुमची वारी व्यवस्थितपणाने पूर्ण होऊन तुम्ही नारायणपूरला पोहोचा, हीच मी दत्तचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी हात वर करा. दत्त मार्गांचा अण्णांचा आशीर्वाद घेऊ. गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की सर्वांना कौतुके. महाराज आमचे उभे महाराज भोळे पण तेवढेच रागीत पण त्याच्यामुळे उभे महाराजांनी एवढं सगळं नियोजन केलं, फुलाची रांगोळी काढली, सगळं केले, सजावट केले. काय उभे महाराजांना बोलवायचंय तर त्याबद्दल सर्वांचं, ज्यांनी या कार्यासाठी सहभाग घेतला त्यांना सर्वांना मनापासून आशीर्वाद आहे. काय बोलायचे का नाना? महाराज, आमच्या गावच्या भजनी मंडळाची बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे. आम्ही नारायणपूर वारी करतो, पौर्णिमेला असतो, जमेल तसं त्याप्रमाणे आम्ही भक्ती करत असतो, येत असतो तिथं. परंतु आम्हाला काही बऱ्याच वर्षापासून काही संधी मिळाला की तिथं जाऊन आम्हाला वेळच मिळत नाही भजनाची. तेव्हा आमच्या असा मानस आहे आमच्या भजनी मंडळाचा की बा ह्या दत्त जयंतीला आमच्या गावच्या वतीने आम्हाला तुम्ही सकाळी पहाटे किंवा रात्री वेळ द्यावी. आज सकाळी किंवा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, पण खूप वर्षाची इच्छा आहे. आणि तुम्ही अगदी आमच्या सगळ्या भाविक भक्तांच्या तर्फे मान्य कराल अशी आम्हाला विश्वास आहे. आणि तुम्ही उठून हे जाहीर करावं. हो चालतंय आपली. हो या वर्षी कसं आहे, आधी सगळं नियोजन झालेलं असतं. हा पुढल्या वर्षी आपण करू. आणि जर अर्जंट करायचं असेल तर मग गुरुवारी एखादी या, तुम्ही दुपार नंतर या. पण दत्त जयंती सगळं नियोजन झालेलं असतं. गुरुवारी एखाद्या दुपार नंतर 3 नंतर कधी या, वेळ आहे भरपूर. ठीक आहे, आपल्याला गुरुवारी वेळ दिलेला आहे. आणि पुढच्या वर्षी आपण वेळ घेऊच, त्याच्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही. आणि महाराजांना आपल्याला देतीलच. हा पुढच्या वर्षी आपण करू. ठीक आहे. नाभी सांडस सांगितलं ना, मी आधीच सांगितलंय. नाभी सांडस गावच्या भजनी मंडळाला गुरुवारी ते आपल्याला वेळ दिलेला आहे त्यांनी. आणि गुरुवारी आपण दुपारी जाऊन त्या ठिकाणी भक्ती करू शकताय असं त्यांच्या वतीने मी जाहीर करतोय. आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो महाराजांना. आपण या ठिकाणी अजिंक्य भाऊ पुढे जा, पुढे जा. श्री
वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद 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 वल्लभ श्री गुरुदेव दत्त 5 किलोमीटरवरला पायी दिंडी इथपर्यंत नाचत गात घेऊन येत असतात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून सर्व स्वागत करू. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. त्यानंतर ओ